चला सामन्याला सुरू करायचं आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन इकडे कॉमेंटर बॉक्स मध्ये पाठवा. चला पटकन. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात होते आहे या डावाला, या इनिंगला, आणि आल्याबरोबर कुणाल शेरेच्या बॅटमधून बॉल मैदानाच्या बाहेर. बघा कुणाल शेरे मागच्या सीझनमध्ये शतक लगावणारा हा फलंदाज पहिला वहिला ठरला होता, आणि या सीझनची सुरुवातही जिथून सोडलं होतं ना या स्पर्धेला तिथूनच करते आहे सुरुवात कुणाल शेरे. पहिल्याच बॉलवरती षटकाराने सुरुवात करत असताना कुणाल शेरे ज्ञानेश्वर धाडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एक वेळ शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, आणि हाही बॉल जातोय डीप काउकर बाउंड्री लाईन कडे, आणि बॉल जाईल डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. बघूयात तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे इथे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगोडब्याचा बॉल, आणि आता मात्र कॅच ड्रॉप. डीप काऊ कॉर्नरला सोपा सेल होता. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा पाहण्यासारखा असणार आहे. बघूयात ऍक्शन रिप्ले लाईव्ह विजनच्या माध्यमातून कशा पद्धतीने कॅच ड्रॉप झालाय, कारण सोपा झेल होता. आणि ना कुणाल शेरे सारखा कृपया विनंती आहे, धाव घेत असताना आपण कृपया विकेटच्या खालून धाव करायची आहे. खेळपट्टीच्या खालून धाव करा. पायावरचा बॉल, ज्ञानेश्वर धाडी याही फलंदाजाने मागच्या सीझन मध्ये दो दो धावा कुठल्या होत्या, आणि त्याच पद्धतीने सुरुवात करत असताना ज्ञानेश्वर धाडी पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती वाह का प्रतिम फटका होता. समोर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन, आणि लॉफ्टेड घुटना टेकला आणि षटकार लगावला ज्ञानेश्वरने. इतर खासियत आहे या फलंदाजाची, ज्या ज्या वेळेला संधी मिळाली आहे ना त्या वेळेला संधीचं सोनं केलंय या स्पर्धेत ज्ञानेश्वर धाडीने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अगदी जर पाहिलं ना तर इन फॉर्म बॅटर सारखी सुरुवात केली आहे षटकाराने. 17 धावसंख्या धाव फलकावरती आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा, परंतु मात्र इकडे फटका खेळलाय शॉर्ट ऑन पुल करत असताना. नो बॉल प्लस या येथील एकूण 4 धावा. नो बॉल प्लस चौकार. ॲक्शन रिप्ले या बॉलचा. बाबा पॉपिंग क्रीजला जो आहे ना तो या ठिकाणी गोलंदाजाचा पाय त्या ठिकाणी स्पर्श पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. काही नियम जे आहे ते तुम्हाला क्रिकेटमध्ये समजणं फार महत्त्वाचे आहेत. नो बॉल आणि चौकार आला म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट. ज्ञानेश्वर धाडी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकाराने सुरुवात केली आहे फलंदाजाने.
दूर ठेवला, दूर ठेवला. चांगली गोलंदाजी, परंतु दूर जसा ठेवला ना बॉल तसा गॅपमध्ये सुद्धा खेळला ज्ञानेश्वरने आणि बाउंड्री लाईनच्या बाहेरही पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये इथे 4 धावा जोडल्या जातील. फ्री हिटवरती चौकार आलाय. ॲक्शन रिप्ले या बॉलचा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र फिल्डर नव्हता. 6 धावा आल्यात. पुन्हा एक वेळ हाई बॉल बाउंड्री लाईनकडे आणि हाई बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक ज्ञानेश्वर दाढीच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 34. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 34. बिनबाद एक आक्रमक सुरुवात होते टीम रामराव महाराज किंग संघाची. बॉलिंगसाठी क्रांती. पहिलाच बॉल दूर ठेवलाय. फ्लाय स्लिपच्या क्षेत्रामध्ये आपल्याला फिल्डर प्रेम पाहायला मिळतील. आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न क्रांतीचा इकडे होतोय. क्रांती राठोड हाही गोलंदाज खास आहे बघा. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये जाणली जातात क्रांती बॉलिंगसाठी. रिव्हर स्वीपचा फटका आणि आता मात्र कुणाल चेरेच्या बॅटमधून बॉल मैदानाच्या बाहेर. हा चौकार पाहायला मिळतोय बघा. ॲक्शन रिप्ले या बॉलचा ज्या पद्धतीने फटका खेळला, स्वतःला स्विच केलं कुणाल चेरेने आणि लोअर फुलटॉस अगदी बॅटच्या बॉटमला जाऊन आदळला. मिडल ऑफ द बॅट फटका नव्हता, बॉटमलाच बॉल जाऊन आदळतोय, तरी सुद्धा इथे हे चौकार पाहायला मिळेल. आता सुद्धा बॉल हवेत. बॉल मात्र गॅपमध्ये आहे. हाई बॉल जातोय ज्ञानेश्वर दाढीच्या बॅटमधून मैदानाच्या बाहेर बघा. ॲक्शन रिप्ले. स्लाइटली ओव्हर पिच समोर टाकला होता बॉल, उंच गेला, तेवढाच गेलाय दूर आणि या 6 धावा जोडल्या जातील. ही जोडी खरं तर धावांसाठी जाणली जाते, धावा ठोकण्यासाठी जाणली जाते. बॅटच्या आतील कडा, त्यानंतर बॉल शरीरावरती जाऊन आदळला. या डॉट बॉलने ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हर समाप्त आणि एक पॉवरफुल सुरुवात या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 45 धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद टीम रामराव महाराज किंग.
बॉलिंगसाठी प्रेम पाहायला मिळतील आपल्याला. 2 ओव्हर समाप्त, 45 धावसंख्या धाव फलकावरती आहे. चला सामना खेळता ठेवायचा आहे. पहिलाच बॉल आल्या आल्या स्वागत आहे प्रकाश पवार आपलं. आणि बॉल मैदानाच्या बाहेर. नाव आहे शेरे, शेर दिला फलंदाज आणि षटकार लगावणं खरं तर याचा डाव्या हाताचा खेळ आहे. जसा बॉल आला तसाच भिरकावून दिला मैदानाच्या बाहेर. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचाकडे मागणी जरूर केली आहे बघा, परंतु मात्र इथे बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांबच लांब गेलाय हा षटकार. इट्स नो बॉल. नो बॉल असणार आहे आणि येणारा बॉल फ्री हिट. पहिलाच बॉल जर पाहिला तर नो बॉल का दिला, तर बॉलिंग ॲक्शन जी होती ती वैध नव्हती. त्या ठिकाणी ज्या वैध ॲक्शनने गोलंदाजी करायची त्या वैध ॲक्शनने गोलंदाजाने बॉलिंग केली नाही आहे. बघूयात बॉलिंग ॲक्शन. इकडे नो बॉल असणार आहे आणि गोलंदाज आता या मॅचसाठी बॅन असतील. चला चला लवकर बॉलिंग चेंजेस करा, अधिक वेळ घेऊ नका, कारण अधिक वेळ झाला आहे. जेवढा वेळ निर्धारित वेळ होता या मॅचचा त्या निर्धारित वेळेमध्ये सामना सुरू झाला नाही आहे. यानंतरचा होणारा सामना, एका बाजूला सेवालाल महाराज प्रतिष्ठान त्यांच्या विरोधामध्ये सामंतदादा सुप्रीमोज. इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेच दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. नो बॉल. नो बॉल का दिला, तर विकेटच्या अगदी बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय पिचिंग, त्यामुळे ऑफ द पिच पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. संदीप पवार बॉलिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला. येणारा बॉल फ्री हिट. उंचावला हा फटका, गॅपमध्ये आहे, फिल्डर पोहोचतील सहजतेने बॉलवरती, कारण पॉवर प्ले समाप्त झाला आहे. पॉवर प्ले ज्या वेळेला समाप्त होतो ना, तर 4 किंवा 4पेक्षा अधिक 5 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची अनुमती तुम्हाला दिलेली असते. त्या पद्धतीने तुम्ही बॉलिंगमध्ये गोलंदाजी एक्झिक्यूट करूही शकता. तोच प्रयत्न राहिला इकडे आत्तापर्यंत संदीपचा. धावसंख्या 56वर जाऊन पोहोचते. तिसरा ओव्हर मात्र प्रगतीपथाला. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय राहिला दगाजी बापू संघाचा. उंचावण्याचा प्रयत्न, बॅटच्या खाली राहिला हा बॉल, आणि बॉल एवढा खाली राहिला ना, जेवढ्याला फटका खेळला कुणाल शेरेने अगदी बॉलच्या वरून हा फटका खेळून काढला आणि बॉल खालून निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. चांगला कमबॅक संदीप पवार करून देतात या ओव्हरमध्ये. इथे सुद्धा दूर ठेवण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग कसं आहे, जसं आहे तसं आहे, बॉल मैदानाच्या बाहेर आहे. काय फटका आहे. खरं तर बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला कुणाल शेरे पासून, परंतु मात्र कुणाल शेरेच्या बॅटच्या रेंज पासून तुम्ही बॉल जास्त दूर ठेवू शकणार नाही आहात. जसा बॉल बॅटवरती धडकला तसाच त्यावरती 6 धावा नोंदवल्या होत्या कुणाल शेरेने, आणि हाई बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. खरं तर कुणाल शेरेची हीच तर बॅटिंग आहे, ही तर खासियत आहे. आता स्ट्रॉंग झोन आहे कुणाल शेरेचा,
मागच्याही सीझन आपण उचलून बघा, मागच्याही पर्वामध्ये कुणाल शेरेने 100 धावा केल्या होत्या मैदानावरती, हे विसरून चालणार नाहीये. 9 बॉल 29 वरती ज्ञानेश्वर धाडी खेळतोय, 11 बॉल 29 वरती कुणाल शेरे खेळतोय. पुन्हा एक वेळ दूरवर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेगाने, प्रचंड वेगाने ट्रॅव्हल करत असताना हा बॉल कुणाल शेरेच्या बॅट मधून आक्रमण, हा धमाका धडाका बॉल मैदानाच्या पार, षटकार. ऍक्शन रिप्ले या बॉलचा. खरं तर कुणाल शेरेचा प्रत्येक बॉल ऍक्शन रिप्ले षटकार चौकारच असतो, त्यामुळे त्या ठिकाणी विसरून चालणार नाही. कुणाल शेरे ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ना, 12 बॉल 35 धावांवरती कुणाल खेळत असताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, तिसऱ्या ओव्हरचा असेल. दूर ठेवलाय परंतु आता मात्र बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. आणखीन एक वेळ बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय कुणालच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने समाप्त केले या तिसऱ्या ओव्हरला. ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा. दूर ठेवला, रेंज पासना दूर ठेवला, परंतु खोदून काढत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर होते परंतु दूरच राहतील. या 4 धाब्यांच्या मदतीने अगदी श्री धरमसिंग चव्हाण यांच्या फ्लेक्सकडे हा बॉल 4 धावा देऊन जाईल. ओव्हरची होती आज समाप्ती, म्हणजेच की काय तर ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 72 धावा, 72 बिनबाद. 3 ओव्हरमध्ये एक आक्रमक सुरुवात या स्पर्धेतली केली या दोन्ही फलंदाजांनी. राकेशचा पहिलाच बॉल पायावरती, बॉल वर आहे आणि आता मात्र इकडे विकेटचं बटन. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आल्या आला थोडासा पायावर टाकलेला बॉल होता. गतीपासनं मला असं वाटलं की दिशेपासनं भटकले, गतीमध्ये व्हेरिएशन होतं आणि राकेश पवारच्या पहिल्याच बॉलवरती इन फॉर्म ज्ञानेश्वर धाडी सारखी एक मोठी विकेट येते आहे. एक सलामीचा विध्वंसक बॅटर आपल्या जाळ्यात फसवलाय राकेश पवारने. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती कॅच चांगला पकडलाय. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. थोडासा पायावर टाकलेला बॉल होता, दूरवर गेले बॉलपासून ज्ञानेश्वर दाडी आणि दूरवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि कॅच चांगला पकडला आहे. तिकडे 3 फिल्डर होते कॅचपर्यंत, परंतु मात्र कॅच शेवटच्या क्षणांमध्ये कंप्लीट केलाय आणि पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि आपल्या खात्यात इकडे विकेट जोडत असताना राकेश पवार. अनिल आत्ता बॅटिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला. अनिल चव्हाण ही फलंदाज खास आहे, खरं तर याही फलंदाजाने त्यांच्या संघासाठी धावा केल्या मागच्या सीझनमध्ये आणि एवढ्याला अनेक असे जे खेळाडू आहेत ना, एक नवीन चेहरे आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. खराब बॉल आहे. वाईटचा इशारा पंचांचा. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन चिम सर पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत रोहन तोंडेलायता सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मनोजी बेराड सर आहेत. ही पंचांची टीम खास बुलढाण्यावरून इकडे आमंत्रित केली गेली आहे. अनेक अशा व्यावसायिक स्पर्धांचा अनुभव यांना आहे. फुलर लेनचा बॉल कुदून काढलाय, ऑन साईडला गॅपमध्ये आहे, गॅप भेदलाय. अनिल चव्हाणच्या बॅटमधून आजच्या दिवसातल्या पहिला धावा आणि चौकाराने खातं ओपन करत असताना अनिल चव्हाण या मॅचमध्ये पाहायला मिळतील, या डावात पाहायला मिळतील. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. बघा नो बॉल सुद्धा असणार आहे, चौकार सुद्धा पाहायला मिळतोय.
तर तिसऱ्या पंचाकडे ठिकाणी मागणी केली आहे. नो बॉल, इट्स नो बॉल. तर गोलंदाज या ठिकाणी बॅन असणार आहे या मॅचसाठी. सुरुवात करत असताना ज्ञानेश्वर पाहायला मिळतील आपल्याला. ज्ञानू आले आहेत आता बॉलिंगसाठी. नवीन गोलंदाज. सुरुवात चांगली केली आहे इकडे. पुन्हा एक वेळ शॉर्ट टर्म पुल. बॉल हवेत आणि बॉल मैदानाच्या बाहेर सुद्धा. हा षटकार आलाय. बघा अनिल चव्हाण यांच्यासाठी कशा पद्धतीने हा चेंडू टाकला ज्ञानूने. बघा आकुटप्प्याचा बॉल होता. शॉर्ट टर्म पुल. ती शॉर्ट टर्म लेनची डिलिव्हरी संधी मिळाली त्यावेळेला जर पाहिलं तर अनिल चव्हाण यांच्यासाठी. बॉल मैदानाच्या बाहेर खेचून काढला. धावसंख्या अगदी 85 धावेवरती. 3 बॉल बाकी असतील ड्रिंक्स ब्रेकचे, कारण 4 ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक असतो. ड्रिंक्स ट्रॉलीनं तयार राहायचं आहे. आणि या ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक आहेत विनोद भाऊ जाधव. यांच्या माध्यमातून ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल हवेत आणि हाई बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक वेळ अनिल चव्हाणच्या बॅटमधून बॉल आउट ऑफ दी पार्क. हा षटकार. बघा ॲक्शन रिप्ले या बॉलचा. अकुटप्प्याचा बॉल हाई होता. संधी होती. खूप वेळ होता अनिल चव्हाण यांच्यासाठी. बॉल ज्या वेळेला पाहिला ना प्रॉपर टायमिंगने बॉल मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय. हाई बॉल उंचावलाय. उंचावलाय बॉल आणि मैदानाच्या बाहेरही फेकून दिलाय. आणखीन एक वेळ अनिल यांच्या बॅटमधून बॉल मैदानाच्या बाहेर. अनिल पवार यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. चार ओव्हर समाप्त आणि अगदी 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 97 धावा. 97.
बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून बंजारा प्रीमियर लीग पर्व 5चं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मुख्य प्रायोजक सन्मान्य श्री सुभाष जाधव सर, गटविकास अधिकारी जळगाव, सहप्रायोजक श्री रमेश जगराम चव्हाण साहेब, श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर जळगाव, सहप्रायोजक श्री शैलेश पवार अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग जळगाव यांच्या माध्यमातून आपल्याला प्रायोजकत्व प्राप्त झालं आहे. त्यानंतर टॉस का बॉचचे प्रायोजक सन्मान्य श्री अर्जुन जाधव, श्री चेतन चव्हाण साहेब, त्यानंतर श्री भारमल नाईक असतील, धरमसिंग चव्हाण साहेब असतील, माजी सभापती सोयगाव, श्री भाऊल चव्हाण साहेब समाजसेवक, भैरव इन्फोटेक, तुकडोदास नाईक समाजसेवक, श्री किरण राठोड सेवा मोबाईल जळगाव, श्री ग्राफिक जळगाव, कॅप प्रायोजक श्री रघुनाथ राठोड. त्याचबरोबर याला आयोजक समिती आमची सन्मान्य काशीनाथ भाऊ चव्हाण असतील, पपेजी चव्हाण, सुनीलजी नाईक आहेत, बादलजी नाईक साहेब असतील, अतुलजी चव्हाण आहेत, यांच्या माध्यमातून मेहनत करते आमची आयोजन समिती, त्यांचंही कौतुक आहे. पहिलाच बॉल या ओव्हरच्या सुरुवातीला वर गेलाय आणि आता मात्र फिल्डर बॉलच्या खाली आल्या पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली आहे. जशी या 5व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला सुरुवात झाली तशी मात्र कुणाल शेरेची विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. धक्का क्रमांक दुसरा मोठा लागतोय. सेट बॅटर कुणाल शेरे बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा या 5व्या ओव्हरमध्ये. इथे सुद्धा मात्र एकच धाव सोडली जाईल. अनिल पवार, विशाल चव्हाण, नवीन बॅटर विशाल चव्हाण दाखल झालेत. आज विशाल यांच्यावरती नजरा असतील कारण एका वर्षानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील विशाल आजच्या दिवसात. उंचावलाय फटका अनिल पवारच्या बॅटमधून. हा पॉवरफुल येतो आहे बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार ही तर खासियत आहे या फलंदाजाची. अनिल पवार बरसत आहेत वारंवार प्रत्येक बॉलवरती वार होतोय. पॉवरफुल फटकेबाजी करत असताना अनिल पवार. हा षटकार बघा, वा वा फटका होता अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. छान छान षटकार पाहायला मिळतोय. लीडिंग एज बॉल वर गेलाय फिल्डर बॉलच्या खाली. हो 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 विकेट आली आहे ज्या विकेटची गरज होती ती विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती कुणाल शेरे सारखा विध्वंसक बॅटर आपल्या जाड्यात क्रांतीने फसवलाय आणि आता मात्र पुन्हा एक वेळ अनिल पवार सारखा विस्फोटक बॅटर याच ओव्हरमध्ये आपल्या जाळ्यामध्ये आणि आपल्या बॉलिंगमध्ये फसवत असताना कांती राठोड. विकेटचं पतन. धक्का क्रमांक तिसरा लागतोय लागोपाठ. याच ओव्हरमध्ये 2 विकेट आपल्या नावे केल्या कांतीने. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मिथून. पहिलाच बॉल बॅटच्या जवळ पडला आणि जवळून बॅटच्या जवळून निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आता 104 धावेंवरती 3 गडी बाद होतात. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा असेल.
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल सरळ राहील. डॉट बॉलने ओव्हरची होती आज समाप्ती. या ओव्हरमध्ये मात्र 7 धावा खर्च केल्या कांतीने आणि 2 विकेट आपल्या नावे केल्या. 2 महत्त्वाच्या विकेट. पहिल्या बॉलवरती कुणाल शेरे सारखा विस्फोटक बॅटर, त्याच बॉलवरती त्याच लेंथवरती जर पाहिलं तर आणखी दुसरी विकेट आली अनिल पवारची. म्हणजेच की 2 विकेट येत आहेत आणि मात्र 7 धावा खर्च केलाय. ओव्हरची समाप्ती 5 ओव्हर समाप्त. 104 धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 गडी बाद टीम रामराव महाराज किंग. बघा ॲक्शन रिप्ले या बॉलचा कशा पद्धतीने आहे कॅच सुटलाय. बघा वर खूप वर गेला होता हा बॉल आणि फिल्डर बॉलच्या खाली आले होते आणि इथे बघूयात कॅच पकडला असता सोपा झेल होता. पुन्हा एक वेळ लिडिंग एज आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर आता सुद्धा बॉलच्या खाली होते. तर कोण होतं बॉलच्या खाली तर बादल नाईक. बघा तर फार कमी चुका करतात बादल नाईक फिल्डिंगमध्ये, परंतु आजच्या दिवसात एक मोठी चूक होती. आजचा दिवस थोडासा बादल नाईक याच्यासाठी त्यांचा पुरेक नाही आहे, कारण आजच्या दिवसामध्ये त्यांनी खरं तर 2 वेळेला फिल्डिंग केली आहे. एका वेळेला सबस्टिट्यूट म्हणून गेले टीम पोहरादेवीकडून आणि आज त्यांच्या संघाकडून खेळत असताना पाहायला मिळत आहे. बॉल इथे सुद्धा डीपमध्ये फिल्डर असतील, थोडीशी मिसफिल्ड आणि चौकारही आहे. चौकार येईल कारण तिकडे क्षेत्ररक्षकाने स्वतः मान्य केलं की चौकार आहे, कारण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. 4 धावा जोडल्या जातील. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र या चौथ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय विनोद चव्हाणच्या या बॉलिंगमध्ये. धावसंख्या 100 पार केव्हाची निघून गेली आहे. 114 धावा धावफलकावरती आहेत. उंचावलाय फटका, वर गेलाय, दूर आहे का? फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत आणि हाही बॉल कॅच होऊ शकला असता. आता मात्र पुन्हा एक वेळ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा उसळी खास जातोय. बाउंड्री लाईनच्या पार चौकार आलाय. बघा ॲक्शन रिप्ले या बॉलचा किती वर गेला होता हा बॉल. खरं तर फिल्डरही होते बॉलच्या खाली आणि आज मात्र कॅचेस खूप ड्रॉप केलाय. कॅचेस ड्रॉप केलाय या संघाने. बघूयात आपण इट्स अ नो बॉल. नो बॉल असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आता नो बॉल आणि चौकारही पाहायला मिळेल आपल्याला.
बॉल फ्री हिट वरती उंचावलाय फटका, परंतु फिल्डिंग तेवढीच चांगली. तिथे मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न राहिलाय. धावा वाचवला सुद्धा आपल्या टीमसाठी. धावसंख्या आता धावफलकावरती 120 धावा आहेत. 120. एकशे 120 धावसंख्या धावफलकावरती. 3 गडी बाद. शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा असणार आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. तर ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि 6 ओव्हर समाप्त. 121 धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 गडी बाद टीम रावराव महाराज किंग पाहायला मिळेल. श्री दगाजी बापू वॉरियर संघ टॉस जिंकलाय या मॅचमध्ये आणि प्रथमतः त्यांनी आमंत्रण बॅटिंगचं दिलं होतं रामराव महाराज किंग संघाला. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आमची आयोजन समिती त्यांचं कौतुक करावं लागणार आहे, कारण कौतुक का व्हायला पाहिजे तर त्यांचं त्या ठिकाणी मेहनत पाहायला मिळते. त्यांची मेहनत खरं तर मागच्या 4 वर्षापासून आपण पाहतोय. सन्मान्य काशीनाथ भाऊ चव्हाण असतील, पपेशजी चव्हाण आहेत, सुनीलजी नाईक असतील, बादलजी नाईक आहे, अतुलजी चव्हाण आहेत, यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन या आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. त्यांचंही या ठिकाणी खरं तर अभिनंदन. टॉस का बॉलचे प्रायोजक श्री अर्जुन जाधव, श्री चेतन चव्हाण. पहिलाच बॉल इथे मात्र उंचावण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आहे. अबोधी वेस्ट टाईट आहे का ते तिसऱ्या पंचाने चेक करायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने उंचावलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये श्री दगाजी बापू वॉरियर संघाच्या फलंदाजीकडे क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळते आहे. फलंदाज बाद, मिथून बाद होतील. बॉल हवेत. लिडिंग एज झालाय का? बॉल वर गेलाय दूर मात्र. ओ आता मात्र कॅच ड्रॉप झालाय. एकूण 4 फिल्डर होते बॉलच्या खाली बघा. अगदी 4ही फिल्डरच्या मधोमध हा बॉल पडलाय. कॅचेस पकडावे लागतील तुम्हाला, कॅचेस पकडावे लागतील. खूप कॅचेस सुटल्या आज श्री दगाजी बापू वॉरियर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. वारंवार कॅचेस ड्रॉप होत आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न मयूर चव्हाणचा या बॉलवरती, परंतु मात्र हाही बॉल डॉट असणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर मात्र 2 धावा आणि या बॉलवरती कोणती धाव पाहायला मिळणार नाही आहे. डॉट बॉल असतोय. ओ क्लीन बोल्ड केलंय. यू मिस आय डेफिनेटली हिट. म्हणजेच की फुलर लेनचा बॉल बॅटच्या खाली होता आणि समजू शकले नाही यावेळेला फलंदाज आणि विकेटचं पतन. दांडी गोल करत असताना फर्निचर केले इकडे डिस्ट्रॉय आणि धक्का क्रमांक 5 लागलाय टीम रामराव महाराज किंग संघाला.
आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विशाली चव्हाणने प्रयत्न केला मोठा फटका उंचावण्याचा, परंतु मात्र इकडे डॉट बॉलने होते सर्व समाप्ती. 7 ओव्हर समाप्त. 127 धावसंख्या धाव फलकावरती 5 गडी बाद टीम रामराव महाराज किंग. संदीप पवारने या ओव्हरमध्ये एकूण 2 विकेट आपल्या नावे केल्या बघा. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर मात्र क्लीन बोल्डही केले संदीप पवारने. चला लवकर शेवटच्या 6 बॉलसाठी लवकरात लवकर तुम्हाला गोलंदाजाला इकडे पाचारण करायचं आहे. अधिक वेळ घेऊ नका, यानंतर अनेक सामने आम्हाला घ्यायचे आजच्या दिवसामध्ये. चला पटकन वेळेवरती लक्ष द्या, वेळ फार महत्वाचा आहे. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन, तुम्ही टॉससाठी यायचं आहे लगेच. इनिंग जशी संपेल लगेच तुम्ही टॉससाठी या. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती इथे मात्र सुरुवात झाली आहे या शेवटच्या हाणामारीच्या षटकाची आणि बॉल मैदानाच्या बाहेर. हा षटकार बघा कोणाच्या बॅटमधून, विशाल चव्हाणच्या बॅटमधून आक्रमण आणि बॉल मैदानाच्या बाहेर सुद्धा हा षटकार. धावसंख्या धाव फलकावरती या 6 धाव्यांच्या मदतीने 133 आहे. 133. आता सुद्धा लिडिंग एज आहे, पुल करायचा होता. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल जाऊन आदळतोय. फिल्डर आत्ता सुद्धा बॉलच्या खाली होते आणि हाई बॉल अगदी हातातून निसटलाय. कॅच इथे होतोय ड्रॉप. कॅचेस फार महत्त्वाचे असतात बघा. कॅचेस ज्या ज्या वेळेला तुम्ही पकडल्या ना त्या वेळेला तुम्ही सामना सुद्धा जिंकलाय. तर या मॅचमध्ये खूप जास्त कॅचेस ड्रॉप होत असताना पाहायला मिळतं आपल्याला टीम दगाजी बापू वॉरियर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. स्वतःला वेळ दिला विशाल चव्हाणने आणि बॅकफुटला जात चांगला लगावला हा फटका डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. इथे 4 धावा देऊन जाईल. पहिल्या बॉलवरती 6 धावा, त्यानंतर मात्र 2 धावा आल्याने त्यानंतर हा चौकारही पाहायला मिळतोय. स्लोवर 1 बॅक ऑफ दी हँड डिलिव्हरी समजू शकले नाही विशाल आणि हाही बॉल डॉट येतोय. 2 बॉल बाकी या पहिल्या डावातले. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया टॉससाठी चला लवकर. या 2 बॉल नंतर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. वर गेलाय बॉल, दूर आहे का? आणि इथे विकेट बघा. सेलिब्रेशन नाही येण्याची गरज नाही कारण आपल्याकडे कॅमेरे लागलेले आहेत. तिकडे सांगत असताना क्षेत्ररक्षक तुम्ही या आणि चेक करा. आता चेक करायची गरज नाही राहिली आहे कारण तुमच्यावरती एकूण 3 कॅमेऱ्यांचं निरीक्षण आहे. विकेटचं पतन आहे. बॉल बघा ज्या पद्धतीने कॅच पकडला आणि सेलिब्रेशन तसंच पाहायला मिळालं आपल्याला. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला पाहायला मिळेल आपल्याला. चला लवकर फलंदाजाने दाखल व्हा. चला पटकन. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न आहे. ओ फेकी चुकली आहे. डायरेक्ट हिट आहे परंतु मात्र रन घेण्याचा प्रयत्न आताही आहे आणि विकेटचं पतन. इकडे 22च्या स्वरूपात धावा जोडल्या जातील का? तर या शेवटच्या बॉलवरती एकूण 2 धावा येतील. चला
यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन, चला पटकन लवकर टॉस साठी या.
चला सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन, चला लवकर शेवटचा कॉल आहे तुम्हाला, लवकर या, टॉस साठी या. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली बॉलिंग ॲक्शनसाठी. तिसरे पंच अवघ्या काही क्षणात तुम्हाला निर्णय कळवतील. इट्स नो बॉल. फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल असणार आहे. तर येणारा बॉल फ्री हिट. चला चला लवकर बॉलिंग करत असताना लवकरात लवकर तुम्हाला बॉलिंग स्टार्ट करायची आहे. फिल्डिंग चेंजेस लवकर लवकर करा, यानंतर आणखी अनेक सामने आपल्याला घ्यायचे आहेत. मात्र आजच्या दिवसातला हा तिसराच सामना आहे. उंचावलाय फटका, खरं तर फ्री हिट होता आणि बॉल एक टप्पा उसळी खात जातोय. पुन्हा एक वेळ पंचांचा इशारा, नो बॉल. आणि इकडे मात्र हा फिक्कीच्या स्वरूपाचा नो बॉल असणार आहे. दुसरा नो बॉल आहे. चला तर इकडे गोलंदाज जे असणार ते या मॅच साठी बॅन असतील. चला 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 नवीन गोलंदाज तुम्हाला लावायचे आहेत. चला पटकन. ओके, फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. हा आपण बॉलिंग ॲक्शन इकडे चेक करायचा आहे. ऑनफिल्ड पंचाने नो बॉलचा इशारा दिला होता, तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. चला जितू नाईक टॉससाठी या पटकन. चला चला टॉससाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉससाठी या पटकन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला तर इकडे फेअर बॉल असणार आहे. चला लवकर कॅप्टन टॉससाठी चला पटकन. चला लवकर, शेवटचा कॉल आहे तुम्हाला, वारंवार आम्ही कॉल करतोय.
इथेच पंचांचा इशारा, 4 धावा पाहायला मिळतील. चौकार आलाय. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे आणि टॉस सुद्धा होतोय. श्री चेतन जाधव आणि अर्जुन जाधव हे टॉस का बॉचचे प्रायोजक आहेत. तर इकडे टॉस केला जातोय. मी डॉक्टर साहेबांना विनंती करेल की कृपया आपण टॉससाठी यायचं आहे. डॉक्टर प्रकाश जाधव साहेबांना विनंती की कृपया आपण टॉससाठी या. डॉक्टर प्रकाश साहेब या टॉससाठी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. डॉक्टर प्रकाश चव्हाण साहेबांचे शुभ हस्ते त्याचबरोबर या माऊली इकडं. तर डॉक्टर प्रकाश साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड टेल्स आणि सामंताचा टेल इज द कॉल. टेल इट इज. तर टॉस जिंकला आहे या मॅचमध्ये टीम सामंतदादा सुपर किंग संघाचे कॅप्टन अतुल दादा. टॉस जिंकला आहे, काय करणार आहात? आमचा बॉलिंगचा डिसिजन आहे. बॉलिंग करणार आम्ही टॉस जिंकून. नक्कीच काय सांगाल ज्या पद्धतीने जर पाहिलं तर पहिला सामना खेळणार आहात आजच्या दिवसातला आणि खरं तर काय एक्सायटेड असणार आहात आजच्या मॅचसाठी? गेल्या 4 वर्षापासून चांगलं नियोजन आहे. बंजारा प्रीमियर लीग, काशीनाथ भाऊ यांच्या याच्यातून चांगलं नियोजन येतं जळगाव जिल्ह्यामध्ये. त्या हिशोबाने ह्या लेवलला खेळायला भरपूरच मजा येते आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण एन्जॉय म्हणूनच खेळणार आहोत. जीत असो हार असो त्याचा ते काही इम्पॉर्टंट नाही आमच्यासाठी. फक्त समाजासाठी खेळायचं बस. समाजाच्या एकात्मतेसाठी खेळायचं बस, एवढाच आमचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा मॅचसाठी तुम्हाला असतील. जितू दादा टॉस गमावला आहे, पहिला मॅच आहे आणि पहिला मॅच काय टॉस इम्पॉर्टंट होता? तसा काही इम्पॉर्टंट नव्हता. आम्ही काहीही घेणार होतो. जर टॉस जिंकलं असतं तर आमचा दोघं निर्णय होते. जशी अवेलेबिलिटी आहे त्या हिशोबाने आम्ही टीम बॅटिंग किंवा बॉलिंग घेणार आहोत. नक्कीच मागच्या सीझनमध्ये तुम्ही खरं तर विजेते आहात आणि टायटल मागच्या वर्षाचा तुमच्या नावी आहे. तर सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघ चर्चेत राहणारा संघ आहे या संपूर्ण स्पर्धेतला. तर त्याच पद्धतीने खेळ पाहायला मिळणार आहे. जर पाहिलं तर फिल्डिंग आणि त्याचबरोबर बॅटिंग, त्याचबरोबर जर पाहिलं तर बॉलिंग अव्वल दर्जाची राहिल्या संघाची, काय तेच टीम कॉम्बिनेशन पाहायला मिळेल? डेफिनेटली काही नवीन चेहरे आहेत आमच्याकडे. तो आमचा काही गेम प्लॅन आहे. प्रत्येकांना रोल दिलेला आहे त्यांच्या आणि जस्ट प्रोसेस फॉलो करणार आहेत. काही नवीन नाही करणार आम्ही. जस्ट प्रोसेस आणि विनिंग कॉम्बिनेशन जसं होईल तसं त्या प्रकारे खेळत राहणार.
नक्कीच खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर आपल्यासोबत सन्मान्य काशीभाऊ चव्हाण असतील टॉससाठी. तर नुकताच टॉस संपन्न झाला आहे प्रेक्षको आणि टॉस जिंकला सामंतदादा सुपर किंग संघाचे कॅप्टन अतुल भाऊ चव्हाण यांनी आणि प्रथमदा त्यांचा खरं तर बॉलिंगचा निर्णय आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलं आहे संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाला. तर ओढूया मॅचकडे आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव प्रगतीपथाला आहे. पटका उंचावलाय, पटका प्रॉपर आहे, प्रॉपर टायमिंगने बॉल मैदानाच्या बाहेर सुद्धा आहे. या 6 धावा जोडल्या जातील. इट्स अ नो बॉल. या 4 धावेने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. या दुसऱ्या डावातला धावसंख्या धावफलकावरती आहे 34 धावा. स्लोवर वन. यावेळेला पटकलाय बॉल आणि बॉल अगदी बॅटच्या स्टिकरवर जाऊन आदळलाय. शॉर्टम पूल चांगला होता, गॅपमध्ये आहे आणि फाईन लेगच्या क्षेत्रात चौकारी पाहायला मिळतोय. प्रेक्षको आपणा सर्वांचा पुन्हा एक वेळ स्वागत आहे. बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव यांच्या माध्यमातून बंजारा प्रीमियर लीग पर्व 5चं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत लॉंग ऑनला, त्यामुळे या बॉलवरती जर पाहिलं तर मात्र एकच सिंगल धाव सोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 40 आहे, 40.
खूप धावा बनवायच्या आहेत. आणखी जर पाहिलं तर इथून 102 धावेंचं लक्ष आहे 33 बॉलमध्ये. थोडंसं अवघड जाईल धावा करण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. लाईन पासनं चुकले फलंदाज, अक्रॉस द लाईन गेले. समोर टाकलेला सहजतेचा बॉल होता, खेळू शकले असते समोरच्या दिशेला, परंतु मात्र अक्रॉस द लाईन ज्या वेळेला एखाद्या समोरच्या लाईनवरती तुम्ही जाता ना तर नक्कीच फटका तिकडे चुकतो. पर्सेंटेज तिथे फटका खेळण्याचं सक्सेसफुल होण्याचं फार कमी होऊन जातं. तसंच काही पाहायला मिळते या बॉलवरती. हा डॉट बॉल येतोय. इथे सुद्धा बॅकफुटला गेले, चांगला पंच लगावला, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला भिरकावून दिलंय. ओके तर इकडे डेड बॉल असणार आहे, कारण तिथे जर पाहिलं तर विकेट ज्या होत्या त्या विकेट पडल्या. हेलिकॉप्टर आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. कॅच होऊ शकला असता, सोपाही झेल होता आणि अशा पद्धतीने तुम्हाला कॅचेस पकडावे लागणार आहेत. निराश आहे तिथे आणि गॅचच्या खाली खरं तर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे जे कॅचेस सोडत नाही. ज्ञानेश्वरने आज मात्र शेवटचा बॉल असणार आहे. धावसंख्या 41-41. इथे मात्र या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पुढचे 30 बॉल आणि 101 धावेंचं लक्ष आहे. 3 ओव्हर 41 धावसंख्या धाव फलकावरती आहे. 101 बनवायच्यात पुढच्या 30 बॉलमध्ये, म्हणजेच की पुढचे 5 ओव्हर आणि 101 धावा इथून बनवाव्या लागतील आणखी टीम श्री दगाजी बापू वॉरियर संघाला. जागा बनत खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगला प्रयत्न केला अविनाशने. आणि बघा अविनाश, त्यानंतर जर पाहिलं तर ज्ञानेश्वर दाडी, अनिल चांगले रन सेवर आहेत. बाउंड्री रोपवरती चांगल्या धावा वाचवण्यासाठी जाणले जातात टीम रामराव महाराज किंग संघाकडून. मागच्या काही वर्षांमध्ये तसा खेळही राहिला या खेळाडूंचा. वाह, फटका प्रॉपर आहे, परंतु मात्र इथे सुद्धा बॉल खूप वेळ हवेत होता आणि इकडे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे संधीही होती, परंतु कॅच मात्र ड्रॉप होतोय. कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल मैदानाच्या बाहेर जागेवरून खेळलाय आणि इथे 6 धावा जोडल्या जातील. आणि 6 धावा कोणाच्या बॅटमधून येत आहे तर राकेश पवार. मागच्या 14 बॉलमध्ये 34 धावेंची खेळी साकारली आहे राकेशने. बॉल वर गेलाय, फिल्डर आहेत बॉलच्या खाली. यावेळेला कोणती चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. मयूर बॉलच्या खाली होते आणि इथे मात्र विकेट आहे. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. चला
या एक बॉल बाकी असणार आणि यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. आपण तयार राहायचं आहे ड्रिंक्स ब्रेकसाठी. या डॉट बॉलने चौथ्या ओव्हरची होते सुरुवात झाली होती आणि समाप्ती होते. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत या वर्षाला ज्यांनी प्रायोजकत्व स्वीकारलं आहे आमचे मार्गदर्शक सन्माननीय गटविकास अधिकारी जळगाव श्री सुभाष जाधव साहेब, श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर जळगाव यांचे सर्व सन्माननीय रमेश जगराम चव्हाण साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग जळगाव श्री शैलेजी पवार साहेब सहप्रायोजक आहेत. टॉस्का बॉचचे प्रायोजक आहेत श्री अर्जुन जाधव, श्री चेतन जाधव. कॅप प्रायोजक आहेत श्री रघुनाथ राठोड. त्यानंतर श्री भारमल नाईक असतील, धरमसिंग चव्हाण असतील, श्री भाऊल चव्हाण आहेत, भैरव इन्फोटेक आहे, तुकडदास नाईक असतील, किरण राठोड असतील, श्री ग्राफिक्स आहे, यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य प्राप्त झालं आहे. त्यानंतर संघ आणि संघाचे संघमालक जय सेवालाल प्रतिष्ठान शैलेजी पवार साहेब, लाखागोड सनरायझर दिलीप पवार साहेब, भीमा नाईक सुपरस्टार ॲडव्होकेट सागर राठोड अँड मनोज जाधव सर, सामदादा सुप्रीमोज संघाचे संघमालक बळीराम शेरे आणि त्याचबरोबर महेश जाधव साहेब, लक्ष्मण बाबू यंगस्टर संघाचे कॅप्टन आहेत, संघमालक आहेत करणसिंग राठोड, वसंतराव नाईक टायगर संघाचे संघमालक कुमारी चंचल चव्हाण, रामराव महाराज किंग संघाचे संघमालक आहे श्री विशाल चव्हाण आणि आनंद पवार, गोराबादल रायडर्स संघाचे जे संघमालक आकाश राठोड, रमेश चव्हाण, दगाजी बापू वॉरियर्स विशाल पवार आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट डॉक्टर हरी पवार आणि पौरादेव प्रतिष्ठान संघाचे संघमालक सन्माननीय रमेश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून एकूण 10 संघ आपल्याला पाहायला मिळतात या संघमालकाच्या माध्यमातून. अनिल पवार आहे ना, अनिल पवार, अनिल चव्हाण, अनिल चव्हाण पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंगसाठी. ओव्हरची सुरुवात केलेली आहे 5व्या आणि करायचे आहेत पुढचे 24 बॉल आणि 89 धावा. चला लवकर आपल्याला लवकर सामना संपवायचा आहे.
लोअर फुल टॉस पहिल्याच बॉलवरती इथे मात्र या ओव्हरच्या कॅच होऊ शकला असता. कॅच ड्रॉपही होतोय. खरं तर अनिल तिथे पवार होते, कॅच घेऊ शकले असते अनिल पवार. फिल्डिंगमध्ये चेंजेस इथे पाहायला मिळतील आपल्याला, कारण आता ज्ञानेश्वर धाडी डीप काऊ कॉर्नर मिड विकेटला क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळतील आपल्याला. लॉंग ऑफला एका धावेसाठी हा फटका खेळून काढलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 55-55. ओ फुल टॉस नो बॉल आणि बॉल फुल टोल वसूल हा षटकार. नो बॉल का दिला तर अबो द वेस्ट हाईट आपल्याला पाहायला मिळतोय. हा बीमर अगदी कमरेच्या वर हा बॉल पाहायला मिळतोय. ज्या वेळेला कमरेच्या वर फुल टॉस लेनचा बॉल पाहायला मिळतो ना, तर त्यावेळेला पंच त्याला नो बॉल घोषित करत असतात. तेच काही पाहायला मिळेल आपल्याला या बॉलवरती. इकडे 6 धावा आणि नो बॉल सुद्धा असणार आहे. धावसंख्या 62-62. येणार बॉल फ्री हिट असेल. ज्ञानूसाठी थोडासा दूर ठेवलेला बॉल बॅकफुटला जात चांगला खेळला हा फटका. डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईन कडे बॉल ट्रॅव्हल करत असताना पंचांचा इशारा सचिन जिम सर आम्हाला सांगता आहेत, इशारा करतात की हा चौकार आहे. खरं तर सचिनजी चिम सर, रोहन तोंडीला आहेत, विशालजी बर्डे सर आहेत, मनोजजी बेराड आहेत. या पंचांनी खरं तर विदर्भामध्ये एक नवीन छाप सोडली आत्ता हल्लीच्या काळामध्ये. अनेक व्यावसायिक खुल्या गटाच्या स्पर्धा त्यांनी पंचगिरी केली आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं ना तर त्यांनी अगदी नियमबद्ध अनेक स्पर्धा घेतल्यात. खरं तर नाव एका आणि 2 दिवसाने होत नाही, त्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात, ती मेहनत करावी लागते. ती मेहनत दिसते या पंच कमिटीच्या आणि या पॅनलच्या माध्यमातून. खरं तर हे पॅनल जे आहे ते अठरा बॉल 74 धाव्यांची गरज आहे. 5 ओव्हर समाप्त, 68 धावा धाव फलकावरती आहे. एक गडी बाद, 18 बॉल आणि 74 धाव्यांची गरज. फुल टॉस आणि फुल टोल वसूल षटकार.
ज्ञानेश्वरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आता पुढचे 17 बॉल आणि 68 धाव्यांची गरज. उडवलाय हा फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा इशारा हा षटकार. अरे शांभो, अरे तो फॉर्म भरायला सांगितलं तुम्हाला काल मी ना. अरे नाही ना, आज 20 तारीख आहे, नंतर शेवटी पण होऊन जाईल बरं ते सीईटीची साईट. पहिले ते रिओपन झाला तर करून घेऊ. तुम्हाला नंबर माझा आहे तो 7887 वाला हाच आणि पासवर्ड आहे अनिकेत@777. हा लगेच करतो. ओ क्लीन बोल्ड केलंय. क्लीन बोल्ड मैदानाच्या आतमध्ये विकेट येते. धक्का क्रमांक 3 लागतोय.
इकडे मात्र बॉल कव्हर्समध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव इथे जोडली सुद्धा जाईल. एक मात्र धाव या बॉलवरती. मागच्या 3 बॉलवरती 3 सिंगल, म्हणजेच की पुढचे 9 बॉल आणि करायचे आहेत 56 धावा. 9 बॉल आणि 56 धाव्यांची गरज. आणखीन एक वेळ हा धमाका षटकार पाहायला मिळेल ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. आणखीन एक वेळ हाही बॉल जातोय बाउंड्री लाईनकडे. चौकार पंचांचा इशारा. 6 बॉल आणि 45 धाव्यांची गरज आहे. जागा बनत खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीपमध्ये. आता सुद्धा या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव. शेवटचे 4 बॉल बाकी आणि 44 धावा करायच्यात. फटका प्रॉपर आहे, टायमिंग आहे आणि नॅनोच्या बॅटमधून चौकार सुद्धा आहे. 40 बनवायचे पुढच्या 3 बॉलमध्ये. चला यानंतरचा होणारा सामना टीम सामदादा सुपर किंग तयार राहायचं. चला लवकर आपण फिल्डिंगसाठी. चला लवकर. अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन टीम अपडेट करून द्या इकडे लवकर. चला टीम
जय सेवालाल प्रतिष्ठान संघाचे संघ मालक टीम अपडेट करा आपली लगेच. आणि हा सामना इथे जिंकलाय टीम रामराव महाराज किंग संघाने. पहिला विजय आजच्या दिवसामध्ये संपादन केलाय. पहिल्या विजयाने ते गुण आपल्या नावे केले आजच्या दिवसातले. चला यानंतरचा होणारा हा सामना टीम सेवालाल महाराज प्रतिष्ठान शैलेश पवार यांचा संघ त्यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या सामंतदादा सुपर किंग. दोन्ही समान ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या मॅचमध्ये भिडणार आहेत. तर अवघ्या काही क्षणातच त्याही मॅचला होते सुरुवात.